चप्पा भाजप ही आमची फार जुनी घोषणा आहे खरं म्हणजे. जशी त्या काळामध्ये अगली बारी अटल बिहारी आणि नंतर मग प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले, लाल किल्ल्यावरनं त्यांचं भाषण लोकांनी बघितलं आणि त्यामुळे चप्पा भाजप म्हणजे 100% भाजप, संघटन शक्ती वाढवायला पाहिजे. गाव खेड्यापर्यंत पाड्यापर्यंत भाजप पोचली पाहिजे. शहरामध्ये गल्ली गोळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला पाहिजे. त्या भावनेतून ही चप्पा भाजप ही आमची घोषणा आहे. त्याच्या पाठीमागे 100% संघटन शक्ती वाढवण्याची अहम भूमिका आहे. सर, संजय राऊतांना सगळे पत्र बैठकीत सांगितलं की ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील, कसं बघताय वक्तव्याकडे? आता ठिकऱ्या कोण कोणाच्या उडवणार ते जनता जनार्दन ठरवणार आहे. परंतु हे नक्की आहे की संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होत असतं. विधानसभेला देखील ते तर मुख्यमंत्री पदाची तयारी करत होते, त्याच्या नेमकं उलटं झालं. असं अनेक वेळेला घडलेलं आहे. या वेळेला देखील निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने हे घडेल. तर कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा 70 पारचा नारा दिलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याने. तर संजय राऊतांनी सुद्धा 75 पार, दोन्ही ठाकरे म्हणून 75 पार करतील असं होतं. आता हे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे याच्या नेमकं त्यांनी तर त्यांचा उत्साह वाढवण्याकरता त्यांनी हे सांगायलाच पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये असो, राज्यामध्ये असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असो, जनता जनार्दनाला विकासाकडे नेणारा कोण असेल त्याकडे त्यांचा आशीर्वाद आणि कल असतो आणि तो निश्चितपणे आम्हाला तो कल मिळेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.